नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या, हे गाणं ज्यावेळेस आपण गुणगुणतो तर ते गाणं कधी गुणगुणतं तर दिवाळीमध्ये. तर दिवाळी चालू होणार आहे 28 ऑक्टोबरपासून. हा पहिला दिवा लागणार आहे, तो म्हणजे वसुबारस असते, त्या दिवशीचा पहिला दिवा असतो. तर या दिवशी आपण वसुबारस म्हणजे आपण गाई आणि वासराची पूजा करतो. तर या दिवशी गाय आणि वासराची पूजा कशी करावी, त्या दिवशी उपवास करावा का, काय खावे काय खाऊ नये, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर दिवाळी 28 तारखेपासून आहे. पहिला दिवा आहे वसुबारस, त्यानंतर असते धनत्रयोदशी, त्यानंतर आहे नरक चतुर्दशी आणि त्यानंतर असतं मग लक्ष्मीपूजन. आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दीपावली पाडवा म्हणून आपण साजरा करतो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. अशा प्रकारे 5 दिवसाची दिवाळी असते. तर मग ह्या दिवाळीमध्ये ज्या पण काय आपण सेवा करतो, ज्या पण काय सण साजरे करतो, प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे. तर मग आजच्या व्हिडिओत बघूया आपण. चला तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गाय वासराची पूजा कशी करायची आहे. तर वसुबारस या सणाने दिवाळीला सुरुवातच होते. वसुबारस या दिवशी आपण गाय आणि वासराची पूजा केलीच जाते. पण अगोदरच्या काळात काय व्हायचं की प्रत्येकांच्या घरी गाय आणि वासरू, म्हशी वगैरे ह्या सगळ्यांच्या घरी असायच्या. पण आजकाल कसं आहे की सगळ्यांच्या घरी गाय वासरं नाही आहेत. त्यामुळं बऱ्याच जणांच्या घरी देवघरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती वगैरे असते. तर मग ती आणून मग पूजा केली जाते. पण काही जणांच्या घरी जिथे गोशाळा आहे त्या ठिकाणी मग काही जण जातात आणि तिथे जाऊन पूजा करतात. पण ज्यांना तिथे पण जाणं शक्य होत नाही त्यांनी मग घरीच मूर्ती वगैरे आणून पूजा केली तरी हरकत नाही. मग काय होतं, त्या दिवशी मग आपण गोडाधोडाचं नैवेद्य आपण बनवतो. तर मग ह्या दिवशी काय केलं जातं की गोवत्स द्वादशीच्या दिवशी म्हणजेच की या दिवशी आपण गाय आणि तिच्या वासराला छान असे आंघोळ वगैरे घालतो. कारण हा दिवस गाय आणि वासराचा पूर्ण दिवस मानला जातो, पूर्ण पवित्र दिवस मानला जातो. कारण आपण सगळ्या म्हणजे दिवसाची सुरुवातच पवित्र दिवसाने होते. पण ह्या दिवशी आपण पहिल्या दिवशी आपण गाय आणि वासराची पूजा केल्यानंतर पूर्ण देवांची पूजा केल्याचे पुण्य मिळते. त्यामुळे मग ह्या दिवशी गाय आणि वासराची आवर्जून पूजा करा. तर मग या दिवशी आपण काय करतो, गाय वासराला छान असं धुवून वगैरे, आता ज्यांच्या घरी गोठा वगैरे आहे त्यांच्या घरी जास्त गाय असणारे सगळ्या गायांना आणि वासरांना पण धुवून सकाळी पूजा वगैरे करतात. आणि मग आता काय होतं की बऱ्याच ठिकाणी मग गाय वासरांचा गोठा वगैरे नसतो, त्यामुळं मग घरीच पूजा मांडली जाते. मग घरी जरी पूजा मांडली तरी अभिषेक वगैरे करायचा, छान धुवून वगैरे घ्यायचा आणि पाट आणि चौरंग घेऊन मग पूजा मांडायची आहे. आणि त्यांना मग हळदी कुंकू लावायचं आहे. आणि मग त्यानंतर आता गाय वासरांना पण नवीन वस्त्र वगैरे घालतात. पण आता जे शेती करणारे लोक आहेत त्यांना माहितीच आहे की बैलांना आणि गाय आणि वासरांना पण नवीन वस्त्र शिवून वगैरे आणून घातले जातात. मग आता एवढे मोठे नसतील तर मग आपण देवघरात पूजा करणार आहे, त्यामुळं आपल्याला आपण जिथं पूजेचं सामान घेणार आहे तिथे आपल्याला मग छोट्या गाईच्या मूर्तीचे पण वस्त्र तुम्हाला भेटतील. त्यामुळे मग तुम्ही तिथे जाऊन गाईचे वस्त्र पण तुम्ही घेऊन येऊ शकता. मग ते वस्त्र आणल्यानंतर ते गाईला तुम्हाला घालायचं आहे, गाईला छान सजवायचं आहे, गाई आणि वासराला. आणि मग त्यानंतर मग त्यांना फुलांचा हार म्हणा किंवा फुलांनी मग सजवायचं आहे. आणि मग या दिवशी आपल्याला आता काही ठिकाणी काय होतं की म्हणजे गाई वगैरे नसल्यावर मग काय करणार काही लोक की मग मातीपासून गाय बनवतात आणि वासराची मूर्ती बनवतात आणि त्याची पण पूजा करण्याची पद्धत आहे काही भागांमध्ये. आता तुमच्या भागांमध्ये जर तशी पद्धत असेल तर तुम्ही मग तशा पद्धतीने पण पूजा करू शकता. आता काही ठिकाणी अशी पद्धत नाही आहे. आता जी घरात मग गोठा वगैरे असेल तर तिथेच पूजा केली जाते, किंवा काही भागांमध्ये मूर्ती वगैरे आणून पूजा करत नाही. तर आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही पूजा करू शकता. आणि मग त्यानंतर काय होतं, मग त्या मूर्त्यांना पण छान असं सजवलं जातं आणि मग फूल वगैरे वाहिलं जातं, माळा वगैरे घातल्या जातात. हे अशा पद्धतीने मग त्या गाय आणि वासराला सजवलं जातं. मग तुम्ही चौरंग किंवा पाट घेऊन जर पूजा मांडणार असाल तर मग एक लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि छान थोडेसे तांदूळ वगैरे टाकायचे आहे. आणि मग त्यानंतर
मग गाय आणि वासरांची पूजा करायची आहे. मग काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये तांदूळ, तीळ, पाणी आणि अत्तर मिक्स करायचं आहे सगळं. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की ह्या पाण्याने सगळ्या गायीचे पाय धुवायचे आहे. आणि पाय धुत असताना मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे तो कोणता मंत्र म्हणायचा आहे, सर्व देव माये मातग्रहाये नमो नम. ह्या मंत्राचं मग जप करत करत तुम्हाला गायीचे मग पाय धुवायचे आहे. आता तुमच्या घरी जर गोठ्यात गाय असेल तर मग तुम्ही गायीचे पाय धुत असताना मंत्र म्हणू शकता. तर मग यानंतर मग काय करायचं आहे की मग काय होतं, काही ठिकाणी मग तिलक वगैरे लावतात, म्हणजेच की गाईला असं गंध वगैरे लावतात वेगवेगळ्या पद्धतीने. ज्यांची जशी पद्धत आहे तशा पद्धतीने मग हा आजचा दिवस म्हणजे एक प्रकारे पहिला दिवा असतो दिवाळीचा म्हणून साजरा केला जातो. आणि मग गाईची मग आरती वगैरे केली जाते. आणि मग वसुबारस म्हणजेच की गाय आणि वासराची एक कथा असते, ती कथा मग ऐकली जाते. आता तुम्हाला जर कथा माहिती नसेल तर मग तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा यूट्यूबवर जरी सर्च केलात तरी मग त्याबद्दल तुम्हाला कथेबद्दल माहिती होईल. त्यामुळं मग आजच्या दिवशी मग कथा ऐकण्याचं खूप महत्त्व आहे, त्यामुळे या दिवशी तुम्ही कथा आवर्जून ऐका. तर ह्या झाल्या मग गाय वासराची पूजा संध्याकाळी वगैरे करायची. मग गोडाधोडाचं तुम्ही नैवेद्य बनवू शकता. पण जे पण काय नैवेद्य बनवणार आहात ते फक्त एवढंच लक्षात असलं पाहिजे की आपण जो नैवेद्य बनवणार आहे त्यामध्ये मग दूध, दही, लोणी हे पदार्थ न वापरता तुम्ही नैवेद्य बनवायचं आहे. म्हणजेच काय होतं की आपण गाईच्याच ह्या पदार्थापासून मग गाईलाच नैवेद्य ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्ही वेगळं काही पण नैवेद्य बनवू शकता. म्हणजेच काय होतं की या दिवशी गाय आणि वासराचा दिवस असतो, त्यामुळे मग हे नैवेद्य बनवले जात नाहीत म्हणजेच की ह्या पदार्थापासून. तर मग हे पदार्थ न वापरता पण तुम्ही दुसरे नैवेद्य बनवू शकता. तर मग ह्या दिवशी उपवास करायचा का, तर मग हो, तुम्ही या दिवशी उपवास करू शकता. म्हणजे काय होते की ह्या दिवशी उपवास केल्यामुळे काय म्हणतात की आपल्या मुलांचे दीर्घ आयुष्य लाभते. आणि मग काय होतं की कोणत्याही प्रकारचा आजार वगैरे होत नाही मुलांना. त्यामुळे मग आजच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता. म्हणजे महिलांनी उपवास आजच्या दिवशी करू शकतात. आणि मग काय खावे किंवा काय खाऊ नये, तर मग या दिवशी तुम्ही लोणी, दही, दूध हे पदार्थ मग तुम्ही खाऊ नका, कारण गाय आणि वासरू यांचा दिवस मानला जातो. त्यामुळे मग आजच्या दिवशी तरी कमीत कमी हे पदार्थ तुम्ही खाऊ नका. त्यामुळे मग काय होतं की हा जो दिवस मानला जातो तर मग हे गाय आणि वासरांचा आपल्याला आशीर्वाद लाभत नाही. त्यामुळे मग आजच्या दिवशी हे पदार्थ तुम्ही खाऊ नका. आणि मग त्यानंतर अशी साध्या पद्धतीने एकदम पूजा केली जाते. त्यासाठी जास्त काय साहित्य वगैरे लागत नाही. आता तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तूमध्ये पण तुम्ही पूजा केली पाहिजे. किंवा फक्त एवढंच आहे की गाय आणि वासरू तुमच्याकडे असेल तर आता बाकीचं साहित्य पूजेचं तर आपल्याकडे असतंच, पण जेवढ्या वस्तूमध्ये आपण वसुबारस हा सण साजरा करू शकतो. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.